हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे गुरुवारचा दिवस. आज आपण सुट्टी घेतलेली आहे ऑफिसला आणि घरीच थांबायचा विचार केला, कारण आज आपल्याला संध्याकाळी प्रवचनाला सुद्धा जायचं आहे. आणि ऑफिसमध्ये मी सांगितलं आहे की मी आज सुट्टी घेतो आहे. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून आहे ना, आपली वॉशिंग मशीनचा डिस्प्ले तर बऱ्याच दिवसापासून चालत नाही आहे, पण 2-3 दिवसापासून वॉशिंग मशीन पाणी इनटेक घेत नाही आहे, म्हणजे आतमध्ये पाणी घेत नाही आहे. तर त्याच्याबद्दल यूट्यूबवर थोडं सर्च केलं तर त्यांनी थोडं 1-2 हे दाखवले कॉजेस की का असं होऊ शकत असेल. तर त्या संदर्भात आपण बघूया. बटन चालू आहे पण डिस्प्ले चालू होत नाहीये. सगळं चालू आहे, सायकल वगैरे सगळं स्टार्ट होतं, स्पिन होतो, ट्रम वगैरे सगळं चालतो, फक्त पाणी आतमध्ये घेत नाहीये. आणि बाकी स्टार्ट ऑन ऑफ वगैरे सगळंच होत आहे. तर मी म्हटलं एकदा बघूया आपण. तर मी अर्बन क्लॅबमध्ये पण फोन केला, तर व्हिजिट चार्जेस वगैरे सगळं ठीक आहे, आपण पे करायला सगळं रेडी आहोत, पण ते परत मग पार्ट यायला 1-2 दिवस लागणार वगैरे. तर मी म्हटलं आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेली आहे आणि आपला शेवटी माहिती आहे ना, ती एक म्हण आहे, अशी म्हण म्हणजे आपण नवीन काढलेली आहे की मेकॅनिकल इंजिनियर तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा तो घरातलं काहीतरी रिपेअर करतो. तर आज म्हटलं चला, आधी पण एकदा केलेलं आहे, मिक्सर असं काहीतरी हे केलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. तर आता म्हटलं वॉशिंग मशीनवर हात आजमावूया. तर या इकडे, जवळ या. तर हे बघा, शेवटी फायनली हे खोललं. हे बघा, खोलल्यानंतर लगेच लक्षात आलं की इथे ना ही वायर कुरतडली आहे बघा. आणि वायर कुठून कुरतडली आहे, तर हे बघा, ह्या ज्या तीनचा सेट दिसतोय ना, अगदी इथून डायरेक्टली कनेक्शन असं ब्रेक झालेलं आहे. त्यामुळे म्हणजे ऑब्व्हियसली हाच प्रॉब्लेम आहे. आणि हे बघा, ही वायर अशी ट्रॅव्हल होऊन इथपर्यंत कनेक्शन इथं जोडलेलं आहे. आणि मेन इथेच आहे हा वॉटर इनलेट, तर वॉटरच घेत नाही आहे हे बघा इथे जायला. तर त्याच्यामुळे हे ऑब्व्हियस रिझन लगेच सापडलं आपल्याला की हे. तर प्रयत्न करायला पाहिजे. कधी कधी जर प्रॉब्लेम छोटा असतो, आपण जरा उघडून वगैरे बघितलं किंवा थोडं डोकं लावलं तरी लगेच होऊन जातं. तर चला आता मी हे जॉईन करून घेतो आणि 5 मिनिटात मशीन चालू करून देतो कागदीला. बघा तुम्ही, 160% चालू होणार. लाईट चालू नाही ना, इथं बटन चालू नाही ना. बटन सगळं वगैरे काढून घेतलंय, मस्त दिमाग लावलाय. तर चला तुम्हाला आता अपडेट देतो की वॉशिंग मशीन चालू झाली की नाही. बघत राहा हा ब्लॉग, बघतच राहूया. फायनली वॉशिंग मशीनचं काम झालेलं आहे. म्हणजे जो प्रॉब्लेम होता पाणी न घेण्याचा तो तर सॉल्व्ह झाला आहे, प्लस डिस्प्ले पण याच्या आधी काही दिवसांपूर्वी बंद पडला होता. तर थोडं दुर्लक्ष केलं होतं कारण डिस्प्ले वाचून काम चालत होतं, पण तो सुद्धा चालू झालेला आहे. एक सोबतच 3 ठिकाणी वायरी जोडून दिल्या, कारण उंदराने जास्त ठिकाणी कुरतडलेलं होतं. फ्रेंड्स, आपली मशीन चालू झालेली आहे. ऑन ऑफचं बटन दाबूया. डिस्प्ले चालू झालेला आहे हे बघा. प्लस आपण एखादी सायकल चालू केली, पाणी पण घ्यायला सुरुवात करेल. बऱ्याच मेहनतीनंतर आलो जेवायला. आणि आज जेवणासाठी आहे हे बघा, भरीत भाकरी आहे आणि हे पापड आपले काल केलेले पापड तळून घेतलेत. आणि सकाळी कावेरीने डब्याची तयारी केलेली होती टिफिनची, की म्हणून भरीत केलं होतं, कारण मी ऑफिसला जाणार होतो. पण ऐन वेळेला म्हटलं की आज गुरुवार आहे, बापूंच्या प्रवचनाला आज दर्शनाला जायची ओढ लागली एक मनामध्ये. तर मी सुट्टी घेतो, मग ऑफिसला सिक लीव टाकली आणि आता प्रवचनाला जाणार आहे संध्याकाळी. तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आपण मेन उपासना स्थळी म्हणजे जिथे बापू येतात, हरिगुरुग्राम बांद्रे येथे न्यू इंग्लिश स्कूल इथे प्रवचनाला जाणार आहोत. तर बघूया, सगळे येत असेल तर मोठी गाडी घेऊन जाऊ, जर आपणच जाणार असू कावेरी आणि मी तर बाईकवर जाऊया. आता फिलहाल जेवून घेऊया. चलो, मिळलो होतो दुपारी आणि 1 तास आराम केला आणि आता उठून चाललो आहे हरिगुरुग्राम बांद्रे येथे. तर चला देवाचं दर्शन घेऊन निघूया, कारण चला हरिओम. ते बघा, गाडी कशी रस्त्यावर उभी होती ना, तर खूप धूळ बसली होती, गाडी ओळखायला येत नव्हती. आता 2च बादल्यांमध्ये गाडी किती क्लीन केली आहे बघा, एकदम चांगली निघाली 2 बादल्यांमध्ये. आणि हे बघा, तयार होऊन बसल्या. तर मित्रांनो, पोहोचलो आहे आता बांद्र्याला आणि मागे गाडी लावली आहे, जागा होती पार्किंगमध्ये तिथे. आणि आता प्रवचन वगैरे चालू होईल थोड्या वेळाने, एखाद्या तासाने. तोपर्यंत उपासना चालू आहे आता सध्या, तर आपण जाऊन वगैरे उपासना करूया. तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी भजनाय. करता पडले प्रभावी, ते तू भक्तालाही पावस लवलाही. हे देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर
बापू जरा रेस्ट घ्यायला गेले, तोपर्यंत आपण खायला आलो आहे बाहेर, गेटच्या बाहेर. इथे वडापाव, मेंदूवडा, कटलेट्स वगैरे सगळं मिळतं, मिसळ, पावभाजी वगैरे. तर आपण वडापाव वगैरे खाऊन घेतलं, कटलेट वगैरे. आणि आता थंड म्हणून काहीतरी लस्सी घेतली आणि ओवी आईस्क्रीम. आता एक थोडं आणि इंग्लिश प्रवचनसुद्धा होणार आहे आणि मग दर्शन वगैरे होऊन म्हणजे इथून निघायला 1:30-2 वाजतील. हे बघा, यांचं दर्शन झालं वाटतं, आता आलेत. जानो जब तप यागा सब कुछ मेरो साई, सेवा सब कुछ मेरो साई. चिंता भय का नाश करेगा रखवाला श्री साई. जिस तत्पर भक्त साई का वहाँ खड़ा है साई. कुछ न मिले शासनम तुमको जाके. तर फ्रेंड्स, आता रात्रीचे 1:50 झालेले आहेत, म्हणजे जवळपास 2 वाजलेले आहेत. आणि आत्ता इंग्लिश प्रवचन संपलं. तर आत्ता आम्ही शेवटी दर्शन वगैरे घेऊन मस्त मनसोक्त आनंद घेऊन निघालो आहे हरिगुरुग्रामवरून. हरिगुरुग्राम म्हणजे या प्रवचनाच्या ठिकाणाला हरिगुरुग्राम म्हणतात. तर आता गाडी लावली आहे तिथे, पार्किंगमध्ये जाऊया आणि मग घरी निघूया, कारण खाऊन पिऊन तर झालं होतं. आणि आता मस्त दर्शनाचा लाभ घेऊन घरी निघूया. ते या टॉवरच्या खाली इथे गाडी लावली होती आपण. आज जागा नव्हती एवढी, पण तरी मिळाली थोडी जागा. चला बसून घ्या, गाडी डायरेक्ट नवी मुंबईला थांबेल. मी तर चला मित्रांनो, आज एकदम मनमुराद दर्शनाचा आनंद लुटला आणि एकदम मस्त दर्शन झालं. एकदम मनसोक्त, शांत, एकदम हळूहळू, घाई नाही कसली, एकदम मस्त दर्शन आलं. मला बऱ्याच दिवसांनी असं एकदम उत्साह असा असं फील आला, एकदम भारी. बापूंच्या अगदी समोर बसलो होतो. बापू इंग्लिश प्रवचन करत होते आणि असं एवढं भारी बोलत होते. बापूंबरोबर बोलण्याची 2दा संधी मिळाली, असं म्हणजे एक डायलॉग करण्याची मजा आली. आता जाऊया घरी. गुड मॉर्निंग गाईज. आणि ही नेक्स्ट डेची मॉर्निंग आहे. ॲक्च्युली काल आम्ही आलो रात्री 2:30-3ला घरी पोहोचलो आणि मग आल्यानंतर डायरेक्टली झोपून घेतला. ब्लॉगमध्ये आपण बघितलं की कशी घरच्या घरी राहून, म्हणजे काल शिवजयंती होती, काल आम्हाला सुट्टी नव्हती ऑफिसला, पण तरीसुद्धा प्रवचनाला जाण्यासाठी खास सुट्टी घेतली होती आपण. आणि तो दिवस असा सार्थकी कसा लागेल हेच बघत होतो. तर त्या डबल अर्थाने सार्थकी लागला. आपण वॉशिंग मशीन आपण घरच्या घरी रिपेअर केली, जिथे टेक्निशियन आला असता, विजिट चार्जेस, पार्टचे चार्जेस किंवा काही जरी नसतं भेटलं तरी त्यांनी काही ना काहीतरी लावलंच असतं. तर ते आपण घरच्या घरी रिपेअर केलेली आहे आणि आपली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे. आणि आता घेतोय चहा आणि ह्या ब्लॉगला इथे सेंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. म्हणजेच आजचा जो दिवस चालू आला आहे हे तुम्हाला बघायला मिळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय. चलो.